आज का मुद्दा ये है, the problem the hotel industry is facing, gas problem. Government is supposed to concentrate more on the hospitality industry because a lot of people come to this country, Bombay being the commercial capital of the world. लोग 90% ऑफ द फॉरेनर्स ये लोग इधर आते हैं महाराष्ट्र को देखने के लिए, बाद में इंडिया का रेस्ट ऑफ द पार्ट्स देखने के लिए. एंड एट द मोमेंट कोविड के बाद अपने को दूसरा एक प्रॉब्लम आया है. कोविड के टाइम में बहुत सफ़र हो गए हम लोग. नाउ हम लोग ये प्रॉब्लम को कोविड को कंपेयर कर नहीं सकता है. वी फील that this is artificially a created problem because government has given declaration from time to time that we have got enough stock, petrol, gas or whichever it be, whatever is imported in this country, एक महीने के लिए 100% स्टॉक है अपने पास. We don't have to worry. कल भी प्राइम मिनिस्टर साहब का प्रेस मीटिंग में बोल रहे थे, आप लोगों का काम नियत से करो, बी ऑनेस्ट टू द कंट्री, ब्लैक मार्केटिंग करो मत, और कोई चीज़ के लिए रिस्पॉन्सिबिलिटी लेने के लिए अपने पास अच्छा मिनिस्टर लोग हैं. इंफ्रास्ट्रक्चर के लिए कोई डैमेज होना जैसा हम लोग कोई चीज़ में भाग लेगा नहीं है. वी विल सी टू इट दैट गैस सप्लाई, पेट्रोल सप्लाई, एवरीथिंग इज़ स्टेबल. आज का कंडीशन में अपने को ऐसा अपना नॉलेज में आ रहा है that 35% of Bangalore hotels and other hotels, mega cities, hospitals are being closed now. They are every day the number of closed restaurants are getting increased. अभी तकलीफ ये है, it is crystal clear in the mind of hoteliers that ये जो problem है, distributor लोग जो created problem है, we personally feel because we have got a clear example that ये एजेंट लोगों का एजेंट लोग आके कोई कमर्शियल एस्टैब्लिशमेंट्स में आके पूछता है, आप डबल भाव दे दो, आपको सप्लाई हम लोग कंटिन्यूसली रखेंगे बिकॉज वी हैव गॉट क्लियर क्रिस्टल एविडेंस टू दैट इफेक्ट. सो अपना ये मैसेज देना चाहता हूँ होटल एसोसिएशन की तरफ से. दिस आर्टिफिशियली क्रिएटेड प्रॉब्लम ऑफ गैस शॉर्टेज should come to an end immediately when the government has clear indication that अपने पास एक महीने के लिए complete stock है, we don't have to worry. Now I request the government to be careful about the distribution system of gas cylinders. They are totally responsible now. I personally feel and our association feels that this is the opinion of our association. So I request to the media people that you should pass on to the message to the agents or distributors of these gas cylinders, LPG gas cylinders, whichever it be, that distribution system में malpractices everywhere, वो तो बंद होना चाहिए. Government should take initiative in this direction. Now, Ratna will speak. He will go ahead. आता आमच्या अध्यक्षांनी सांगितलं आहे 1 महिन्यासाठी स्टॉक आहे म्हणून गव्हर्नमेंटने सांगितलं म्हणून. 1 महिन्याचा स्टॉक असेल तर आत्ताच आमच्या ठाण्यामध्ये आता 30% हॉटेल बंद व्हायला चाललं आहे. आता असं हेच प्रकार चाललं तर मला वाटत नाही आहे रविवार नंतर एक बी हॉटेल चालू असेल वाटलं नाही. आणि मेन म्हणजे आमच्या ठाण्यामध्ये कसं PNG 30% आहे, 70% ते LPGवाला आहे, सगळे सिलेंडरवाला आहे. ते पण कसं होतं, मागे आमच्याकडे एक CFO होतं काळे म्हणून, त्यांनी तेव्हा PNGला परमिशन नाही दिलं पाईपलाईन गॅसला. त्याच्यामुळे ठाण्यामध्ये अजूनही आम्हाला त्यांनी केलेला त्रास आता आम्ही भोगावा लागतो आजच्या दिवस. त्याच्यामुळे आमच्याकडे कसं 30% ते पण 30% कसं झालं आहे, आत्ता कोविड नंतर नवीन CFO आले जाळके साहेब म्हणून, त्यांनी सगळ्यांना परमिशन देतात. त्यांनी एकही दिवस टेबलमध्ये काही ठेवत नाही आहे पेपर. त्याच्यामुळे आम्हाला आत्ता फटाफट व्हायला लागला आहे. तेच आधी केला असता, 5 वर्ष आधी केला असता, हा दिवस ठाणेकरांना हे त्रास झाला नसता.
काय आपले 70% जास्त गॅस झाला असा, 20-30% झाला असा. आता गव्हर्नमेंट बोलतो तो इंडस्ट्रीला गॅस बंद करायचे म्हणतात. ठीक आहे, इंडस्ट्रीला तुम्ही 60% हे सप्लाय आहे, ते तुम्ही गॅस बंद करा, आम्ही नाही बोलत नाही आहे. हॉटेल इयर्स म्हणजे काय, हॉटेलपेक्षा आता बाहेरचे लोक येतात. आता आमच्या एक हॉटेलमध्ये 100-150 स्टाफ असतात, ते लोक कुठे जेवणार? IT कंपनी लोक, त्यांना घर नाही आहे. बँगलोरवाला असेल, हे कलकत्ता कुठून येऊन इथे PGमध्ये राहतात, त्यांना जेवायचे सगळं. आता असं झालं आहे वडापाव पण बंद होणारे चान्सेस आहे. आता लोकांना वाटतं अरे इलेक्ट्रिक चालवेल, इलेक्ट्रिकमध्ये करू शकत नाही जेवण आजचे दिवस. काय तुम्हाला इलेक्ट्रिकसाठी नवीन सेटअप ठेवावं लागेल, त्याच्या खर्च वेगळा आहे. आणि मेन म्हणजे इलेक्ट्रिक कन्झम्पशन त्याचे जास्त आहे, एवढा लोड घेत नाही आमचे साध्या लाईनमध्ये. हे सगळे आपले मेन मुद्दे आहे. आणि मेन म्हणजे अजूनही सिलेंडर, यांनी बोलले 100% 1 महिन्यासाठी आहे म्हणून. सिलेंडर हे सगळं ब्लॅक चाललं आहे ठाण्यात. आत्ता पण सिलेंडर भेटतात 4,000-5,000 रुपये द्या. सिलेंडरची किंमत आहे 19 किलोची 1835 आहे आजचे दिवस. ते मागे 120 रुपये वाढल्यानंतर हा रेट आहे आजचे दिवस. अजूनही तुम्हाला 4,000-5,000 ताना स्टेशनला जा, तुम्हाला लगेच जातं 4,000 द्या. आत्ता तुम्हाला कुठे सिलेंडर पाठवायचे सांगा, आम्ही पाठवून देतो. 4,000-5,000 घेतात. हे ब्लॅक धंदा चालू आहे. सिलेंडर आहे मेन गव्हर्नमेंट याच्यामध्ये काम करायला पाहिजे. आता ब्लॅक करणं, गोडाऊन रेग्युलर गोडाऊन जोडून दुसरा गोडाऊनमध्ये सिलेंडर आहे त्याला छापा मारला पाहिजे. तेव्हा मला वाटतं हे स्मूथ. ह्यांनी बोलल्यासारखं 1 महिना चालेल हॉटेल, नाहीतर हे रविवार सोमवार नंतर बंद होईल. चांगलं लग्न बुकिंग आहे. आता आम्हाला वाटतं आहे का 8 दिवस नंतर आम्ही लग्नाची बुकिंग एंगेजमेंट आम्हीच कॅन्सल करणार आहे. आमच्याकडे सिलेंडरचं जेवण कसं देणार आम्ही? हे सगळे प्रॉब्लेम आहे. सर आज मेस्मा कायदा लागू झाला आहे. मेस्मा हां कायदा लागू झाला आहे आजपासून. काळा वगैरे सगळं करतात. मेस्मा कायदा लागू झाला त्याचा किती पेट अजून कधी काळेबजार कुठे थांबलेच नाही हो. एवढे वर्ष मी महाराष्ट्रात येऊन 43 इयर्स झाले. काळेबजार चालूच असतात, त्याला कंट्रोल करायला पाहिजे गव्हर्नमेंट. कंट्रोल केलं तर ठीक आहे. 1 महिना चाललं रे, 25 दिवस तर चालले रे. हे काळेबजार बंद करू शकत नाही. आम्ही द्यायला तयार आहे. आहारवाल्यांनी दिले ना गव्हर्नमेंट. हो, आम्ही आम्ही आता लेटर आमचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना आम्ही देणार आहे. 1-2 दिवसात भेटून त्यांना लेटर. दुसरा काय पर्याय तुम्ही आता करणार आहे? कारण अन्न तर जेवण तर लागणार सर. हो, काय पर्याय असं युद्ध चाललं तर पर्याय 6 महिने चाललं तर तुम्ही काय करणार? ते सेंट्रलवाला बोललेलं, आम्ही काय पर्याय देणार? गॅस पाईपलाईन फक्त आपल्या गॅस लाईन पाईपलाईन कंटिन्यू चालेल. 30% लोकांना 30% ते म्हणजे ते हां, ते मी कॉमर्शियलची बद्दल बोलतो. कॉमर्शियल 30% आहे. हो, ठाणे स्टेशनला नाही आहे, असं बऱ्याच ठिकाणी नाही आहे. वागले बिकले बऱ्याच ठिकाणी नाही आहे. अरे सर, खूप वर्षापासून मागणी करतो. हो, झळके साहेब करतात ना आता. ते सहकार्य करायला तयार आहेत. ते सगळं त्यांच्यावरच बोलणार आहे आम्ही. त्यांच्या मॅटर त्यांच्या मॅटरमध्ये आहे. त्यांच्या मॅटर कोर्टमध्ये पण चाललं आहे अजूनही. हां, ॲक्च्युअली ठाण्यामध्ये काळाबाजार काळ्याने केलं आहे. सगळ्या ठिकाणी एजंट सगळीकडे भेटतात. एजंट भेटतात. लोक समोरून जाऊन विचारतात तुम्हाला पाहिजे का? आम्हाला भेटतात ना, हा? आम्हाला भेटतात ना. तेवढं आम्हाला आता विचारतात. 3,000-4,000 रुपये दिलं तर बेटर आहे. पण का आपण 1 दिवसासाठी मेनू चेंज करू शकत नाही? सिलेंडरचे पैसे वाढले म्हणून मेनू टाईप करून मेनू चेंज करू शकत नाही. 15 रुपये वडापाव विकणारे 15ला विकणार आहे. आज त्यांनी 3,000चे सिलेंडर घेतले म्हणून 20 रुपयाला विकू शकत नाही ना. हे सगळे आपल्या पब्लिकवरच बर्डन पडणार आहे. आता ही अशी इमर्जन्सी का आपल्या आणीबाणी जास्त आलेली आहे, पुढे काही उद्या आणखी युद्ध सुरू होतील किंवा काय कसं, तर तुम्ही काही सौर ऊर्जेकडे हा विषय तुमचा चालू आहे का? नाही का, सौर ऊर्जेमुळे नाही आपल्याला- सौर ऊर्जेमुळे आता बघा ना, पहिले कोळसा चालू होता, कोळसा पेटवायचे. आता गव्हर्नमेंटने पॉल्युशन होतात म्हणून आता आम्ही खबा विभाग विकायचे, ते पण बंद केले. आता आम्ही हॉटेलमध्ये कोळसा वापरू शकत नाही आहे. गव्हर्नमेंटने सांगितलं. आता कसं करायचं त्यांनीच आम्हाला पर्याय द्यायला पाहिजे. गव्हर्नमेंट पर्याय द्यायला पाहिजे माझ्याशी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.